नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। वयाच्या 60 नंतर असा एक पदार्थ आहे की जो पायांमध्ये जबरदस्त ताकद देतो आणि ती पण फक्त 8 दिवसांमध्ये। चला जाणून घेऊया की हा पदार्थ कोणता आहे। तुम्ही जर 8 वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू 10 वर्षांनी तरुण वाटू शकतात। आणि हो, मी इथे कुठल्याही औषधाची किंवा मग महागड्या आहाराची म्हणजे सप्लिमेंटची किंवा औषधांची गोष्ट अजिबात करत नाही आहे। मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल सांगणार आहे, जो प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधी नक्कीच आणला जातो। पण दुर्दैव असं आहे की सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात। ते ओळखतही नाही की तो किती उपयुक्त आहे। अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यामध्ये समाविष्ट केला तर 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो। यामुळे पायातील ताकद टिकते, शरीराचा तोल सांभाळला जातो आणि रात्री येणाऱ्या पायांच्या मुंग्या किंवा मग वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीजही तब्बल 72% थांबवता येऊ शकते। आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेमध्ये पोहोचतात जिथे त्यांना वॉकर म्हणा, व्हीलचेअर किंवा मग दुसऱ्यांच्या मदतीशिवाय हालतासुद्धा येत नाही। ही फार दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे, कारण त्यांना हे माहीतच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवून ठेवतात। म्हणून तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमकुवत होत चालले आहेत आणि हे सगळं फक्त एका लहानशा तुमच्या चुकीमुळे? याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर 5 असे सोपे नाश्त्याचे प्रकार सांगणार आहे जे तुमचं संतुलन राखण्यास मदत करतात आणि 60 नंतर स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास सुद्धा मदत करतात। तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत ही भावना तुम्हाला सतत करावीच लागेल असं नाही, पण वय झालं म्हणजे चालताना तोल जातो, आत्मविश्वास उरत नाही किंवा दुसऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाही आहे। चांगली गोष्ट ही आहे की संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषधे लागणार नाहीत, महागडं काही घेण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि भारी भरकम व्यायामसुद्धा करू नका। सगळ्यांची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टीपासून, सकाळचा पहिला नाश्ता किंवा आहार। हे ऐकायला अगदी साधं वाटेल, खूपच सामान्य वाटेल, पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतात किंवा मग हळूहळू त्याचं नुकसानही करू शकतात। आहारतज्ज्ञ या गोष्टींबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात। 60 वयानंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत, चुकीच्या पद्धतीने किंवा मग अगदी वगळूनच देतात। कुणी केवळ 1 कप कॉफी पितं, कुणी चहा पितं, कुणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काहीच जण फक्त पाणी पिऊन राहतं। थोड्या वेळाने काहीतरी खाईन, पण याचा परिणाम काय होतो? शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं आणि यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हटलं जातं। आणि अशा वेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहिती आहे का? तर ते पायांचे, कारण हे स्नायू तुमचं चालणं, उभं राहणं, तोल राखणं आणि पडणं या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात। एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे, जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या 8 आठवड्यांमध्ये त्यांना पायातली ताकद 35% परत मिळू शकते। सर्वात आश्चर्याची गोष्ट तर ही आहे, हा पदार्थ ना महाग आहे ना दुर्मिळ, कदाचित तुमच्या घरामध्ये तो आत्तासुद्धा असू शकेल। त्याचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही तुम्ही, म्हणून तुम्हाला असा पायांचा त्रास होतो। खरी परिस्थिती ही आहे की सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं, खुर्चीतून उठताना त्रास होतो, चालताना तोल ढासळतो आणि मग काठी, वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज ही भासतेच। या सगळ्या मुळाशी असतो एक आजार, तो म्हणजे सार्कोपेनिया। या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही, ना ताप येतो, ना वेदना होतात, ना मुंग्या येतात, काहीच नाही। ही झीज शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतसुद्धा नाही। सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात, दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकायला लागतं तेव्हा वाटतं असं होतंच
आता वय वाढलंय, कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो. पण हे सगळं फक्त वय वाढल्याचे लक्षण नाही. वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही. आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असहाय्य होतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या एका अभ्यासानुसार जर काहीच केलं नाही तर 60 वर्षांवरील व्यक्ती पुढील 10 वर्षांमध्ये आपल्या पायांमधल्या ताकदीपैकी तब्बल 33% गमावू शकतो. हे फक्त ताकद कमी होणं यावर नाही. पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडत चालतं, मंद व्हायला लागतं, पाय ओढत चालायला लागतं, रक्तप्रवाह कमी होतो, हालचाली मर्यादित होतात, पोटाभोवती चरबी साचते, हाडं ठिसूळ होतात, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक कमी होते आणि विसरभोळेपणा देखील वाढतो. पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट कोणती तर आपलं स्वतःचं शरीर आपली साथ देत नाही. सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते. कारण आपण जेव्हा 7-8 तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेमध्ये असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्याच स्नायूंचं विघटन करू लागतं. वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संत आणि मंद असते. त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात. आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायांमध्येच असतात. त्याचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं, फक्त शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो, पायात रक्तप्रवाह मंद होतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या. पायात मुंग्या येणं, पाय थरथर कापणं, सुन्नपणा येणं, चालताना किंवा जिना चढताना असंतुलित वाटणं. ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही. ते हळूहळू कमकुवत होतात, हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. पण आता सांगते, एक गोष्ट चांगली आहे. जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं स्वतःलाच तुम्हाला बरं वाटेल. तुमचे स्नायू पुन्हा मजबूत होऊ शकतात, पायांची ताकद परत मिळवू शकतात, संतुलन सुधारू शकता, मुंग्या येणं किंवा पायांमध्ये झटके येणं टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवू शकता. हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला अशा काही अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरे तर तुमच्या पायाचे आधारस्तंभ ठरू शकतात. आपण एका 70 वर्षांच्या काकांचे उदाहरण बघूया. ते बांधकाम अभियंता होते. ते डोंगराळ प्रदेशामध्ये चढ उतार करणं, जंगलात कामं करणं आणि स्कॅप होल्डरवर सहज चढ उतार करणं यात त्यांना काहीच अवघड वाटत नव्हतं. पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना असं वाटतं की माझे राहिलेच नाही. गुडघे जे आहे ते दुखतात, शिशासारखे जड होतात आणि कधीकधी इतकं सुन्न वाटतं की सकाळची काही पावले चालताना सुद्धा गंजलेलं मशीन चालवत आहे असं वाटतं. अस्थिर पाय होतात आणि सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांना पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले. खूप मोठी दुखापत झाली नाही, पण त्या क्षणात त्यांना आतून हादरवून टाकलं. घसरल्यामुळे नाही, पण काही महत्त्वाचं गमावत चाललोय ही भावना त्यांच्या लक्षात आली. शरीराची झीज ही 60 नंतर वेगाने होत असते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूंमध्ये, जे चालायला, उभे राहायला, घरामध्ये फिरायला, स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली की सकाळचा आहार हा ठरतो की पाय मजबूत होतील की अजून ढासळतील. त्यानंतर त्यांनी सवय बदलायला सुरुवात केली. पूर्वी नाश्ता करत नव्हते, आता ते नियमितपणे नाश्ता करायचे. रिकाम्या पोटी कॉफी पिणं त्यांनी अगदी थांबवलं. त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नव्हता, पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं ते पोषण द्यायचा. हळूहळू फरक जाणवायला लागला. सकाळी उठताना पाय आता जड वाटत नव्हते. चालताना पावलं इतकी छान चालत होती. कधी काळी बंद पडलेल्या घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला. मग बागेत जायला लागले. दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग 2 किलोमीटरपर्यंत रोज चालायला लागले. फक्त त्यांच्या जीवनातील एक छोटासा बदल, ना काठी ना कोणाची मदत, आणि काकांनी 70 वर्षानंतर आपले पाय मजबूत आणि स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले. आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले 5 खास नाश्त्याचे प्रकार सांगते. पहिली गोष्ट म्हणजे
अंडी, उकडलेली अंडी किंवा मग शिजवलेली अंडी. पायाच्या संपूर्ण शरीराच्या समस्यांना बळकट करण्यासाठी अगदी सोपा आणि प्रभावी पटकन ताकद देणारं अन्न म्हणजे अंडी. हे आपल्या शरीराच्या दुरुस्तीसाठी खूप फायदेशीर असतात. सगळ्यात महत्त्वाची पोषण मूल्य अंड्यामध्ये असतात. पण खरी जादू असते पिवळ्या बल्कामध्ये. व्हिटॅमिन डी, B12, कोलिन आणि ल्युसीन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूप आवश्यक आहे. वयाच्या 60नंतर आपल्या पायांमधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात. म्हणून या वयामध्ये अंडी खाणं जास्तच उपयुक्त ठरतं. जर एखाद्या वयस्क व्यक्तीने आठवड्यासाठी दररोज 2 अंडी खाल्ली तर त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढतं. अंडी केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर आपल्या मेंदू आणि पायांमधल्या संवादाला सुद्धा सुधारतं. म्हणूनच चालताना तोल जाणं, चक्कर येणं, पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंडी एक प्रकारे आपलं संरक्षणच करतात. अंड्यातलं व्हिटॅमिन B12 आणि आपली मज्जासंस्था मजबूत करतं. मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्ती स्थिर राहता, डगमगणं कमी होतं, पाय चुकण्याची शक्यता बरीच कमी होते. झोपेतून उठल्यावर 30 ते 60 मिनिटांमध्ये अंडी खाल्ली पाहिजे तर सर्वात जास्त फायदा होतो. उकडलेलं अंड हे सर्वात महत्त्वाचं, कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्य तशीच राहतात. वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रम करा. त्यात थोडंसं पालक किंवा टोमॅटो घाला. हे दोन्हीही अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात. दुसरा नाश्ता म्हणजे ओट्स, चिया सीड्स. जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतात. आणि जर त्यात चिया सीड घातल्या तर त्या चिया सीड्स ज्या आहेत त्या छोटीशी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त पॉवरफुल डिश बनते. आणि पायांची ताकद वाढवण्यासाठी, स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे. ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकोन नावाचं फायबर सूज कमी करतं, पोषण शक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. 60नंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळूहळू होतो, म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. चिया सीड्समध्ये असतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. हे 4 घटक तुमचे स्नायू, मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटके देखील दूर होतात. चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात, पण चिया सीड्समधील मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं. पोटॅशियम शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राखतो आणि पायातील बारीक सारीक स्नायूंमध्ये सुद्धा ऑक्सिजन पोहोचवतो. 3 चमचे ओट्स घ्या. ते पाण्यामध्ये किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधामध्ये मिसळा. नरम होईपर्यंत शिजवा. त्यात 1 चमचा चिया सीड्स घाला. नीट ढवळा. वरून थोडे केळ्याचे काप किंवा ब्लूबेरीज तुम्ही टाकू शकता. तर गोडवा, चव आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं उत्तम मिश्रण हे तयार होतं. झोपेतून उठल्यावर 1 तासाच्या आत किंवा शक्य असेल तर गरम गरम खाल्ल्याने त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. ज्येष्ठ व्यक्तींनी जेव्हा सकाळी ओट्स किंवा चिया सीड्स नाश्त्यामध्ये घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवलं की उभं राहणं अधिक सोपं झालं. जिने चढणं हे आता सोपं झालेलं आहे. ते त्रासदायक वाटत नाही. पायदुखी कमी झाली आणि दिवसभर शरीरामध्ये एक वेगळीच ताकद आणि सहनशक्ती जाणवायला लागली. तिसरा घटक म्हणजे केळी. वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट गोळी असं का म्हणतात हे काही उगाचच नाही. केळ्यामध्ये असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायामध्ये येणारे झटके कमी होतात, रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि 60 वयानंतरही पायातील ताकद टिकून राहते. सकाळी उठल्यावर लगेचच केळी खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर असतो, कारण झोपेतून उठल्यावर शरीरामध्ये खनिजांचं प्रमाण सर्वात कमी असतं. मध्यम आकाराच्या एका केळ्यामध्ये सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ 10% भाग पूर्ण करतं. पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं, म्हणजे मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील. केळ्यामध्ये व्हिटॅमिन B6 देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे आपल्या मेंदू आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडवून आणतं. त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता, हालचाल करताना समन्वय राखू शकता,
पण लक्षात ठेवा, केळी सगळ्यांसाठीच योग्य आहेत असं नाही. जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज, रक्तातील साखरेवरती नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा मग क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं. अशावेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चं केळ खाल्लं तर ते अधिक चांगलं, कारण त्याच्यामध्ये रेजिस्टन्स स्टार्च असतो जो पचन संथ करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. केळ खाण्याची योग्य वेळ ही मुख्य नाश्त्यानंतर रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते. उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही केळ ओट्समध्ये घालू शकता. कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तरीसुद्धा पुरेसं असतं. विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी हे सगळं अगदी सोपं पडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं. पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळी खाल्लं तर तुमचे पाय एक मजबूत कवच ठरू शकतं, ज्यामुळे तुमचा दिवस अगदी ताकदीने भरून जाऊ शकतो आणि स्थैर्याने भरून जाऊ शकतो. चौथा नाश्त्याचा प्रकार म्हणजे ग्रीक दही. झोपेतून उठल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर ग्रीक दही हा एक उत्तम पर्याय ठरतो. साध्या दह्याच्या तुलनेमध्ये ग्रीक दह्यामध्ये दुप्पट प्रथिने असतात. ते घट्ट आणि थोडंसं गोडसर लागणार असतं, कारण ते 3 वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून ठेवलं जातं. 60 नंतर ग्रीक दह्यामध्ये असणारे कॅल्शियम प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं, कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकून ठेवतं. झोपेत असताना शरीरामध्ये ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधीकधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉलिक स्थितीमध्ये जातं. वय वाढल्यानंतर हार्मोन आणि शरीराची चयापचयाची क्रिया बदलते. स्नायू दुरुस्त होण्याची गतीसुद्धा कमी होते. जर सकाळी शरीराला योग्य प्रथिने मिळाली नाहीत तर पायातील स्नायूंवरती अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही. ग्रीक दह्याच्या 170 ग्रॅमच्या एका वाटीमध्ये सुमारे 17 ग्रॅम प्रथिने असतात. सोबतच ल्युसीन नावाचं महत्त्वाचं अमिनो आम्लसुद्धा असतं, जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं. याचबरोबर ग्रीक दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं, जे हाडं बळकट करतात आणि पायातील हालचाल सुलभ करतात. त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं. दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूजसुद्धा कमी करतात, जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेदरलँडच्या एका विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की ज्येष्ठांनी जर दररोज 20 ग्रॅम कॅल्शियम प्रोटीन घेतलं तर थोडी हालचाल केली तर केवळ 6 आठवड्यांमध्ये पायांची ताकद पुन्हा मिळवली जाऊ शकते. रात्रीच्या वेळी पायांमध्ये लागणारे झटके कमी होऊ शकतात आणि चालणंही अधिक स्थिर होऊ शकतं. पण ग्रीक दही सगळ्यांना सहन होत नाही. ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावरती त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं. 5वा नाश्त्याचा प्रकार म्हणजे पॅनमध्ये परतून घेतलेला सॅल्मन मासा. जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष करायचं असेल तर आठवड्यातून 2दा नाश्त्यामध्ये सॅल्मन मासा किंवा फॅटी फिश असं सुरमई किंवा मग बांगडा खाणं फायदेशीर ठरतं. या माशांमध्ये भरपूर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे तुमच्या स्नायूंमध्ये असणारी सूज कमी करतात, शरीरामध्ये इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात. या सगळ्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत येते, स्नायू गळती मंदावते आणि शरीर अधिक बळकट होतं. ज्यांनी आठवड्यातून 2दा फॅटी फिश खाल्लं त्यांचे स्नायू टिकवण्याचं प्रमाण 27% अधिक होतं. त्यांच्या तुलनेमध्ये ते मांस किंवा मग मासे खात नव्हते. अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटामध्ये चालण्याची ताकद, संतुलन आणि पायांतील कमजोरीमुळे पडण्याचा धोका 36% कमी झालेला असतो. हे कसं काम करतं? शरीरामध्ये सतत असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते. ही सूज खास करून पायातील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते. अशी सूज कमी करायला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात. सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही, तर 100 ग्रॅम शिजवलेल्या सॅल्मनमध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात व्हिटॅमिन B12 आणि D3 देखील मुबलक प्रमाणामध्ये असतं, जे मेंदू आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतात. हे बनवणं अगदी सोपं आहे. ताजा सॅल्मन मासा तुकडाभर घ्यायचा. दोन्ही बाजूंनी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करायचं.
त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत, वाफवलेल्या भाज्यांबरोबर किंवा थोड्याशा ॲव्होकॅडो स्लाइससोबत सर्व करून खायचा आहे. हा तुमच्या शरीराला परिपूर्ण नाश्ता मिळतो. प्रथिनं चांगली, चरबी आणि खनिजांनी भरलेलं असतं. जर का मासे शिजवायला वेळ नसेल तर चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घ्या. पण बहुतांश तज्ज्ञ असं मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण द्रव्य जास्त फायदेशीर असतात सप्लिमेंटपेक्षा. खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो. एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं, जर तुम्हाला आधी चरबी पचवण्यामध्ये अडचण असेल, तर फॅटी लिव्हर असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर हे मासे सकाळी पोट रिकामं असताना थोड्याच प्रमाणामध्ये खा. तळलेले मासे टाळा, त्याऐवजी बेक किंवा वाफवलेले मासे निवडा. जर पोट फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल तर आठवड्यातून एकदाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे खाऊ शकता. सेल्मनसारखी फॅटी फिश फक्त प्रथिने देत नाही तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेहकासारखं कामसुद्धा करतात. स्नायूंना लवचिक ठेवतं, निरोगी बनवतं आणि पुन्हा ताकद देण्यासाठी तयार ठेवतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना रक्षण देतात. वय काहीही असो, आठवड्यातून एकदा का होईना नाश्त्यामध्ये सॅल्मनचा एक छोटासा तुकडा खाणं ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला स्थिर आत्मविश्वास, पूर्ण चाल आणि सक्रिय आयुष्य देऊ शकतं. आता पाहूया एक अगदी साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ म्हणजे वाफळलेलं रताळं. रताळं कोणतंही सप्लिमेंट नाही आहे, कोणतंही महागडं सुपरफूड नाही आहे. हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज मिळणारं सामान्य पण चमत्कारिक अन्न आहे. वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं नैसर्गिक खनिजयुक्त मीठ, सेल्टिक सी सॉल्ट शिंपडा. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण झोपेतून उठल्यावर शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन परत आणण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं. रताळ्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पचनासाठी हलकं असतं. साखरेसारखी त्वरित ऊर्जा न देता दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतं. सकाळच्या वेळी जर पायांमध्ये थोडा थकवा, मुंग्या किंवा जडपणा जाणवत असेल तर रताळं खाल्ल्याने त्यात खूप फरक पडतो, कारण ते पायांना योग्य इंधन देतं. रताळं म्हणजे खरंच एक खजिन्यांचा भंडार आहे. पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी याने भरलेलं हे सर्व घटक तुमच्या पायातील रक्तप्रवाह सुधारतात, नसांमधून जाणाऱ्या सिग्नल्सला सुरळीत करतात आणि इलेक्ट्रोलाइट्स बिघडल्यामुळे होणारी कमजोरीसुद्धा दूर करतात. खास करून एक स्नायू सैल करणारं खनिज मानलं जातं, जे चालताना तोल राखायला आणि पायांची स्टिफनेस कमी करायला मदत करतं. आता मिठाबद्दल एक महत्त्वाचं म्हणजे साधं टेबल सॉल्ट आणि सेल्टिक सी सॉल्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे. सेल्टिक मीठ हेच पूर्ण नैसर्गिक आहे, कुठलीही प्रक्रिया न केलेलं. यात 80पेक्षा जास्त सूक्ष्म खनिजं असतात. ही खनिजं दररोज स्नायूंना योग्य आकुंचन प्रसरणासाठी आवश्यक असतात, तोल राखण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. सेल्टिक मीठ हे परिकृत म्हणजेच प्रोसेस केलेल्या मिठासारखं नसतं. ते अचानक रक्तदाब वाढवत नाही, त्याच्या उलट ते पायांच्या स्नायूंमध्ये पाणी आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवतं, इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता करतं आणि झिजलेले स्नायू लवकर मजबूत करतं. 90 दिवस ज्यांनी रताळ्यासारखं फायबरयुक्त नाश्ता किंवा पोटॅशियम, मॅग्नेशियमयुक्त समुद्री मीठ घेतलं असेल तर त्यांचं शरीर संतुलन 41% सुधारलं जातं आणि ते जवळजवळ 50% कमी वेळा पडलं. याचा वापर खूप सोपा आहे. गरम मऊ वाफवलेल्या अर्ध्या रताळ्यावरती थोडे सेल्टिक मीठ शिंपडा. हे गरम गरम खा, मुख्य नाश्त्याच्या सुमारे 10 मिनिटाआधी आणि त्याआधी 1 ग्लास कोमट पाणी प्यायला अजिबात विसरू नका. असं केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं आणि खनिज शोषण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही हे एकटं रताळं दररोज फक्त 1 आठवडाभर खाल्लं तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पाय हलके वाटतील, मुंग्या कमी होतील आणि उभं राहणं सुद्धा स्थिर आणि आरामदायक वाटेल. खूप लोक गुप्त नाश्त्याकडे लक्ष देत नाही, पण वयाच्या 60नंतर हे असं साधं रताळंही एक मुख्य आधार ठरू शकतं, जो वय वाढत असतानाही तुमच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट टिकवून ठेवतं. जर वृद्ध व्यक्तींनी काही सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर त्यांच्या पायांचं आरोग्य, तोल आणि आत्मविश्वास यात खूप मोठा बदल होऊ शकतो.
पहिली सवय म्हणजे झोपेतून उठल्यावर कोमट पाणी आणि मीठ. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात नैसर्गिक खनिज मीठ जसं की सेल्टिक किंवा हिमालयन मीठ अर्धा चमचा टाका. झोपताना आपलं शरीर निर्जलीकरण झालेलं असतं, त्यामुळे काही लोकांना सकाळी पाय जड वाटतात, स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो किंवा उभं राहिल्यावर डोलल्यासारखं वाटतं. 250 मिली कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा नैसर्गिक मीठ टाकल्यावर तो पायातील रक्तप्रवाह सुधारतो, मज्जासंस्था शांत होते. हे पाणी हळूहळू 5 मिनिटे पिल्यावर मगच नाश्ता करा. दुसरी सवय 3 मिनिटांचा साधा व्यायाम. 3 मिनिटं घरातच पाय उचलण्याचा आणि तोल राखण्याचा सराव करा. यासाठी कोणतंही उपकरण लागत नाही. उभं राहणं, ड्रॉइंग रूम, बेडरूम कुठेही आणि एक पाय जमिनीपासून 2 ते 4 इंच उचलून ठेवा. 10 सेकंदात तुम्हाला कळेल की तुमच्या पायांची ताकद किती आहे. एका पायावरून दुसऱ्या पायावरती अशा पद्धतीने आपल्याला 5 फेऱ्या करायच्या आहे. व्यायाम संतुलन राखतो, पडण्याचा धोका कमी करतो आणि पाय, मांड्या, पोटऱ्या किंवा कमरेच्या स्नायूंना सुद्धा मजबूत करतो, जे वयानुसार लवकर झिजतात. तिसरी सवय लगेच उठू नका. झोपेतून लगेच उठल्याने अनेक वयोवृद्ध पटकन उठतात, मग चक्कर येते, पाय लटलटतात आणि काही वेळा पडतात सुद्धा. त्याऐवजी उठल्यानंतर खोल श्वास घ्या, सावकाशपणे बसून घ्या. मनगट आणि पायांचे पंजे हलक्या हालचालींनी फिरवा. यामुळे मेंदू आणि शरीराच्या खालच्या भागामध्ये रक्तप्रवाह नीट सुरू होतो आणि दिवसाची सुरुवात स्थिरतेने आणि नियंत्रणामध्ये होते. चौथी सवय सकाळी 5 मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये उभं राहा. खिडकीजवळ, गॅलरीमध्ये, जिथं सहज शक्य असेल. या वेळचा सूर्यप्रकाश शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार करतो, जे हाडं मजबूत करतं आणि कॅल्शियमचं पोषण सुधारतं. हे विशेषतः मनगट आणि टाचांकरिता अत्यंत फायदेशीर असतं. तुम्ही तुमच्या शरीराकडे रोज थोडंसं लक्ष आणि थोडी काळजी घेतली तर ते तुम्हाला 10 पटीने परतफेड करतं. हे सगळं आजपासून सुरू करा. तुमचे पाय तुम्हाला त्या बदल्यात ताकद, स्थिरता आणि स्वातंत्र्य देतील. ज्यांना आधीच पायामध्ये कमकुवतपणा वाटतो किंवा स्नायू गळतीची लक्षणं जाणू लागली आहेत, त्यांनी ही अतिशय महत्त्वाची माहिती लक्षपूर्वक ऐकायला हवी. ही कृती पाहायला साधी वाटेल, पण ती तुमच्या पायांना मजबूत आधार देते आणि शरीरातल्या स्नायूंच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करते. 5वी आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे झोपेतून उठल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहू नका. जेवढा वेळ तुम्ही काहीही खाल्लं नाही तेवढा वेळ तुमचं शरीर कॅटाबॉलिक स्थितीमध्ये राहतं, म्हणजे ते ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःचेच स्नायू तोडायला सुरुवात करतं. जर तुम्हाला लगेच नाश्ता शक्य नसेल तरीही काहीही थोडंसं पौष्टिक खा, जसं की अर्ध वाफवलेलं रताळं, एक उकडलेलं अंड किंवा थोडेसे ओट्स. ही एक छोटी कृती तुमच्या शरीराची दिशा बदलू शकते, स्नायू गळतीकडून स्नायू बळकट होण्याकडे. जर तुम्ही या 5 सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या आणि आपण आधी पाहिलेले नाश्त्याचे उपाय नियमित केले तर दररोज तुमचे पाय थोडे थोडे बरे होऊ लागतील. डगमगणं कमी होईल, तुम्हाला भीती वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावरती आत्मविश्वास वाटू लागेल. उद्या सकाळी फक्त एकच गोष्ट खाणं शक्य असेल पाय सुरक्षित ठेवण्यासाठी, तर तुम्ही कोणती निवडाल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वयोवृद्धांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतो, म्हणून त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.